नमस्कार, मी प्रशांत कदम. भाजप या पक्षाच्या नावावर या देशामध्ये एक विक्रम मात्र नक्कीच प्रस्थापित व्हायला हवा. ज्या पक्षाचं सरकार गेल्या 12 वर्षांपासून केंद्रात आहे, तोच पक्ष आपल्या सरकारच्या विरोधात प्रदर्शनं आणि मोर्चे काढतोय. महिला आरक्षण विधेयकाचं खापर विरोधकांच्यावरती फोडण्यासाठी भाजपनं संपूर्ण देशभरातल्या शहरांमध्ये प्रदर्शनं आणि मोर्चांचा घाट घातलेला आहे. पण त्यांच्या दुर्दैवानं या प्रत्येक मोर्चातून निगेटिव्हच बातमी यायला सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये काल एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्या व्हिडिओमध्ये एका महिलेचा संताप उफाळून आला आणि एरवी ज्या गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक मानलं जातं, ते संकटमोचक या संकटामध्ये स्वतःच अडकले. म्हणजे किती दुर्दैवी योगायोग आहे भाजपच्या दृष्टीनं बघा, की मुद्दा महिला आरक्षणाचा, आपण महिलांच्या बाजूनं लढतोय असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. पण त्यांचा हा बनाव एका महिलेनंच एक प्रकारे उघडा केला आणि त्यांच्या आंदोलनामध्ये या महिलेचा संताप जो आहे तो आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि केवळ मुंबई नव्हे, दिल्ली, कानपूर सगळीकडनं या आंदोलनाच्या अशाच बातम्या ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. कारण म्हणतात ना, खोटं जे आहे ते तुम्ही फार काळ लपवू शकत नाही. संसदेमध्ये ज्यावेळी महिला आरक्षण विधेयकावरती चर्चा चालू होती, त्यावेळी सुद्धा काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचं एक वाक्य होतं की बार बार बहकाने वाले को महिला झट से पहचान लेती है. हे त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलेलं होतं की तुम्ही आजवर अनेक मुद्द्यांच्यावर महिलांची, या देशाची फसवणूक करत आलेला आहात, पण अशी वारंवार फसवणूक करणारा माणूस जो आहे तो महिलांच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि तेच तुम्ही या देशासोबत करतायत. कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर, कालचा प्रसंग बघितल्यानंतर याच विधानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रसंग काय आहे? मुंबईमध्ये भाजपचं एक आंदोलन आहे महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात. वरळीमध्ये जांभोरी मैदान आहे, तिथंच शेजारी NSCI डोम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही दोन मैदानं उपलब्ध असताना वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये एरवी सभा पण होतात. जर प्रदर्शन करायचे तर तुम्ही तिथे करू शकला असतात. पण यांचं प्रदर्शन कुठे चालू होतं? तर ते रस्त्यावरती चालू होतं आणि वरळीसारख्या दक्षिण मुंबईतल्या एका महत्त्वाच्या ठिकाणी चालू होतं. Yes, I want the fucking traffic moving. Wherever you want to fucking shout, वहाँ मैदान में जाइए, रोड पर नहीं. मैं यहाँ पे 4 बार पुलिस से बात कर चुकी हूँ. Listen, enough. Get out of here. You want now? You want to shout? There is a big field there. Shout there. Cool down. Just cool down. Shut up. आता त्याच वेळी हे सगळे सामान्य नागरिक जे आहेत ते या मोर्चामुळं अर्थातच त्यांचं ट्रॅफिक अडवण्यात आलेलं होतं, त्यामुळं खोळंबलेले होते. या महिलेला तिच्या मुलाला आणायचं होतं शाळेतून आणि त्यामुळं 1 तास झाला तरी ट्रॅफिक मोकळं होत नाही म्हटल्यानंतर ती शेवटी गाडीतून उतरते, पोलिसांना जाब विचारायला जाते. नंतर मग तिथं गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलत असताना तिला दिसतात आणि मग त्यांना देखील ती थांबवायचा प्रयत्न करते. गेट आउट ऑफ हिअर, म्हणजे चालते व्हा, असं ही महिला संतापानं भाजपला सांगते आहे. खरं तर हे विधान जेव्हा संपूर्ण देश भाजपला सांगू लागेल तेव्हा हा पक्ष जो आहे तो वटणीवरती येईल. एरवी आपण बघतो की हे असे प्रकार जे आहेत ते रस्त्यावरती अनेकदा, अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगांच्या वेळी आपण घडताना बघतो. पण त्यावेळी हा सामान्य नागरिक गप्प असतो, तो बोलत नाही. हे सगळं जणू काही होत राहणार अशाच पद्धतीच्या मानसिकतेमध्ये तो सहन करत असतो. पण या महिलेचा संतापाचा कडेलोट जो आहे तो शेवटी झाला, कारण 1 तास ती तिथं थांबलेली होती आणि आपल्या मुलाला ती शोधत होती. किससे बात नहीं आप कहाँ करनी रहते है? हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं. चलो आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए. चलो 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 चलो. आवाज कम करो, आवाज कम करो, आवाज कम करो. आता एक लक्षात घ्या की ही महिला नेमकी कोण आहे आपल्याला माहिती नाहीये. कालपासून तिला ट्रोल करण्याचं काम भाजपची सगळी मंडळी जी आहे ती करताना दिसतायत.
कदाचित ती भाजपची मतदार पण असू शकेल, शहरी म्हणजे भागातली आहे, वरळीतली राहणारी आहे. पण हा प्रश्न आत्ता आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही आहे. प्रश्न हा आहे की या महिलेनं व्यवस्थेला ज्या पद्धतीनं जाब विचारला तो अनेकांनी अनेक वेळा विचारत राहिलं पाहिजे. म्हणजे ही महिला भाजपच्या गिरीश महाजनांना जेव्हा ती बोलतीये तेव्हा ती असं नाही म्हणत की हे आंदोलन तुम्ही का करताय. तिनं हे पण सांगितलं की शेजारी मैदान आहे, तिथं जाऊन तुम्ही हे आंदोलन करा, रस्त्यावरती आंदोलन का करताय हा तिचा प्रश्न होता. काय नेमकं ती म्हणाली आहे ऐका. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. चलो आओ मैं. Get out of here. अरे मैं बात करता हूँ. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. हटाओ ना. आणि सुप्रीम कोर्टाचा या देशामध्ये आदेश असा सांगतो की तुम्हाला कुठल्याही आंदोलनासाठी, प्रदर्शनासाठी सार्वजनिक ठिकाणं जी आहेत ती वेठीच धरता येणार नाहीत. ज्यावेळी दिल्लीमध्ये शाहीनबागचं आंदोलन झालेलं होतं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा आदेश मंजूर केलेला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मोर्चांना अशा पद्धतीची परवानगी दिली जात नाही. मग ही परवानगी केवळ भाजपलाच नेमकी कशी मिळाली याच्याबद्दलचे अनेक प्रश्न जे आहेत ते आता सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित करताना दिसतात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरती हे म्हटलेलं आहे की आम्ही जेव्हा एखाद्या आंदोलनाची परवानगी मागतो तेव्हा आझाद मैदानाशिवाय दुसरं कुठलं आंदोलन स्थळ जे आहे ते पोलीस आम्हाला देत नाहीत. मग भाजपला या आंदोलनासाठी रस्त्यावरती प्रदर्शन करण्याची परवानगी नेमकी कशी मिळाली. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना हा प्रश्न जो आहे तो विचारला पाहिजे आणि खरोखर याचं उत्तर जे आहे ते पोलिसांनी दिलं पाहिजे. आता याच कालच्या प्रसंगामध्ये ही महिला पोलिसांशी सुद्धा बोलत होती. ती पोलिसांना सांगायचा प्रयत्न करत होती की हे ट्रॅफिक नेमकं कशासाठी थांबवलं इतका काळ आणि मोर्चा जो आहे तो मैदानामध्ये निघू शकतो. पण हे जे पोलीस अधिकारी आहेत ते या महिलेशी मात्र नीट बोलताना दिसले नाहीत. त्यांनी किमान त्या महिलेचा प्रश्न काय आहे, तिची गाडी कुठं अडकली आहे, मुलगा का अडकलाय हे तरी विचारायचं होतं. किमान पक्षी तिला सौजन्य दाखवून तिचं म्हणणं तरी शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी ते याच महिलेवरती खेकसत होते की आवाज कमी करा. म्हणजे एरवी नेत्यांच्या विरोधात चुकीची गोष्ट घडत असताना बोलायची हिंमत या पोलिसांमध्ये नसते, पण इथं सामान्य महिलेच्या विरोधात मात्र त्यांचा आवाज जो आहे तो असा चढताना आपल्याला दिसतो. आणि मग गेल्या म्हणजे तासभर जेव्हा एखादी व्यवस्था तुमचा मार्ग अडवते सामान्य नागरिकांचा, त्याच्यानंतर त्यांच्या संतापाचा उद्रेक जो आहे तो शेवटी अशा पद्धतीनं मुंबईमध्ये काल पाहायला मिळाला. आणि ही गोष्ट केवळ मुंबईतली नाही आहे, इतर शहरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या घटना या आंदोलनाच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आणि बघा ना तुम्ही, म्हणजे 2023 मध्ये याच सरकारनं महिला आरक्षण विधेयक मंजूर केलेलं आहे, त्याच्याबद्दलचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. अगदी परवा दिवशी 16 एप्रिल 2026 ही तारीख अंमलबजावणीची तारीख म्हणून गॅझेटमध्ये सुद्धा आलेली आहे. मग नेमकं कुठल्या आरक्षणाच्या विरोधात हे आंदोलन सरकार करतंय, पक्ष करतोय भाजप, हा याच्यातला प्रश्न आहे. आणि आंदोलन करण्याच्या शिवाय तुम्हाला दुसरं काम नाहीये का? सत्तेत असताना तुम्हाला पुढं होऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्याच्याऐवजी तुम्ही केवळ विरोधकांच्या वरती टीका करण्यात, त्यांना टार्गेट करण्यामध्ये आपली एनर्जी घालवताय का, हा प्रश्न आहे. ज्यावेळी उत्तर प्रदेशात आंदोलन चालू होतं, मोजून 7 महिला भाजपच्या तिथं उपस्थित होत्या, पण पक्ष भाजप आहे त्यामुळं 7 महिलांना कव्हर करण्यासाठी सुद्धा लाईट, कॅमेरा, ॲक्शन सगळे कॅमेरे जे आहेत ते तिथं तयार होते. दिल्लीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आंदोलनासाठी काही पैसे देऊन महिला आणलेल्या होत्या, ज्यांना हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे हे सुद्धा साधं सांगता येत नव्हतं. त्यामुळं हा सगळा जो बनाव चालू आहे तो शेवटी ज्या मुद्द्यावरती चालू आहे, ज्या महिलांच्या मुद्द्यावरती चालू आहे, त्याच महिलांचा संताप जो आहे
तो आपल्याला या आंदोलनाच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विधेयकावरून सगळ्यांना चॅलेंज करतायत विरोधकांना की माझ्याशी डिबेट करा या मुद्द्यावरती. जेव्हा काही विरोधक तयार झाले, सुषमा अंधारेंनी चॅलेंज दिलं, त्याच्यानंतर मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की माझ्या समकक्ष जे असतील त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे, म्हणजे माजी मुख्यमंत्री वगैरे कोणी असतील असं त्यांना म्हणायचं आहे. पण मुद्दा जेव्हा संतापाचा असतो, जनतेचा असतो, तेव्हा ती समकक्षता काय असतं हे या महिलेनं दाखवून दिलेलं आहे, जेव्हा ती थेटपणे गिरीश महाजनांसारख्या मंत्र्याला सुद्धा भिडायला तयार झाली. त्यामुळं शेवटी म्हणतात ना की जनता शांत असते, पण जेव्हा ती प्रश्न विचारायला लागते तेव्हा सरकारचं उत्तरदायित्व जे आहे ते तपासलं जातं. आणि आपण सुद्धा रस्त्यावरती अनेकदा अशा गोष्टी सहन करत असतो, हे सगळं चालूच राहणार असं म्हणत असतो. पण या महिलेनं विचारलेला एक प्रश्न, तिनं केलेलं एक धाडस मात्र या संपूर्ण व्यवस्थेचा बनाव, खोटेपणा उघड करायला कारणीभूत ठरला. आपण आशा करूयात की अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याची सवय जी आहे ती किमान आपला महाराष्ट्र जो आहे तो विसरणार नाही. या महिलेच्याबद्दल, तिनं दाखवलेल्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि भाजपच्या या आंदोलनाबद्दल तुमची कमेंट नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.